सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी एक वेगळी भूमिका दाखवली आहे। बांगलादेश बाबत विरोधी पक्ष आता सरकारला सहकार्य करणार असल्याचं आश्वासन विरोधकांनी दिलंय। बांगलादेश बाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी असं मत राहुल गांधींनी या बैठकीमध्ये व्यक्त केलंय। दरम्यान भारत बांगलादेश सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चिंता करण्याचं कारण नाही असंही ते यावेळी म्हणाले। तर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमधून महत्त्वाच्या घडामोडी सध्या कळतायत। विरोधी पक्षांना सुद्धा एक वेगळी बाजू आज दाखवली। नेहमी सरकारच्या विरोधात सुरू असणारा विरोधी पक्ष आज मात्र बांगलादेशबाबत विरोधी पक्ष सरकारला सहकार करणार असल्याचं आश्वासन विरोधकांनी दिलंय। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया। उर्वशीकडे जाणून घेऊया काय नेमक्या अपडेट घडामोडी सध्या दिल्लीमधून या संदर्भात। उर्वशी, सर्वपक्षीय बैठकांमध्ये खरं तर नेहमीच विरोधाचा सूर असणाऱ्या विरोधकांनी आज मात्र सरकारला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे। बांगलादेशबाबत काय काय नेमकं या बैठकीमधून बाहेर येत आहे? सर्वपक्षीय बैठकात कोणताही अद्याप निर्णय घेतला गेला नाही आहे शेख हसीना यांना घेऊन, पण हो एक वेगळी भूमिका विरोधकांची दिसून आली। ते म्हणजे त्यांनी हे सांगितलं आहे की कशा प्रकाराने ते भारताला ते जे आताची रूलिंग गव्हर्नमेंट आहे NDA त्याला सपोर्ट करणार। बांगलादेश बरोबर एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी कोणत्या प्रमाणाने प्लॅन केली जाणार ह्याच्यावरती ही जे आहे डिस्कशन झालं आहे। इतकंच नव्हे तर जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत डॉक्टर S जयशंकर त्यांनी ब्रीफ करताना हे सांगितलं की ते कसे पॉईंट टू पॉईंट आणि वारंवार जे आहे बांगलादेशची स्थिती याला मॉनिटर केलं जात आहे आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन ते घेत आहेत आणि ती इन्फॉर्मेशन त्यांनी विरोधकांनाही पास केली। पण अद्याप शेख हसीना किंवा बांगलादेश याला घेऊन एक कोणताही निर्णय झाला नाही। आपण सकाळीच सांगितलं की कशा प्रकाराने डॉक्टर S जयशंकर जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलणार तेव्हा भारताची भूमिका काय असणार बांगलादेशच्या सध्याच्या क्रायसिसवर ते कुठे ना कुठे कळून येणार, पण ते अद्याप कोणताही त्याच्यावरती निर्णय झाला नाही असं कळून येत आहे। इतकंच नव्हे तर एक वेगळी भूमिका विरोधकांची दिसली आहे आणि अजून आपण बघितलं पुढे शेख हसीना यांना घेऊन आज बघितलं तर शेख हसीना अजूनही भारतात आहे। ते त्यांनी पूर्ण काल रात्र म्हणजे बांगलादेशमधून पळून जे निघाले पूर्ण रात्र त्यांनी भारतात काढले। खरे उर्वशी, एकंदरीत शेख हसीना यांचं पुढचं पाऊल या संदर्भात काय असणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।